वडूच्या शिवम मित्र गणेशोत्सव मंडळाने सध्या सुरू असलेल्या महिलांवरील अत्याचाराला वाचा फोडण्याचे काम मंडळातील सदस्यांनी नाटकाच्या माध्यमातून केले आहे। संपूर्ण सातारा जिल्ह्यातील नागरिक समाज प्रबोधनात्मक नाटक पाहण्यासाठी येत आहेत। महिला चिमुकलींवर होणाऱ्या अत्याचारांविषयी समाजाला योग्य संदेश देण्याचे काम त्यांनी केले आहे। शिवम मित्र गणेशोत्सव मंडळ हे गेले 29 वर्ष धार्मिक वृत्ती जोपासण्यासह समाज प्रबोधनाचे देखील काम करत आहेत। त्यामुळे या मंडळाचे नाव लौकिक झाले आहे। मंडळातील सदस्य अतिशय तळमळीने सहभागी होत असतात। महापुरुषांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून समाजामध्ये जगण्याचा एक संदेश या जिवंत नाटिकेमधून सादर करण्याचा प्रयत्न या मंडळाने केला आहे। त्याबद्दल सर्व नागरिकांमधून अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे। दरम्यान दहिवडीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनावणे यांनी ही मंडळास भेट देऊन कलाकारांचे कौतुक केले आहे। सर्वप्रथम सगळ्यांना नमस्कार। जेव्हा मी कार्यक्रमाला आलो त्यावेळेस मला वाटलं होतं की 10 मिनिटात, ऍक्च्युअली आज नाईट ड्युटी आहे माझी आणि त्यामुळे पूर्ण डिव्हिजन मध्ये राऊंड असतो। योग असा आला की येऊन फक्त कार्यक्रम अटेंड करून जावं इतकंच मनामध्ये होतं, परंतु म्हटलं ठीक आहे आज असे वडूज पोलीस स्टेशनला यायचे, मसवडला जायचे, औंधला जायचे, ऑफिशियलच आहे त्यामुळे थांबूनच घेऊ। आणि मी स्वतःला नशिबावून समजतो की ते 45 मिनिटं हे आयुष्यातले मला इथं मिळाले स्पेंड करायला। मी या आजच्या कार्यक्रमावरून फक्त इतकंच सांगू इच्छितो की हे जे काही होतं ते एकदम अमेझिंग होतं। ते मी अमेझिंग शब्द याकरता युज करतोय की बरेचसे आपण नाटक अशा गणेशोत्सव कालावधीमध्ये, नवरात्रीमध्ये वगैरे पाहत असतो, परंतु मी प्रत्येक कलाकारांची लिप्सची मुवमेंट बघत होतो स्पेसिफिक। मगाशी मला कोणतरी सांगितलं ते दोस्ती पिक्चर मधलं एक जण गाणं म्हणत होता, तर तेव्हा तो कोणतरी इंडियन आयडल मध्ये आहे, मी सुद्धा इंडियन आयडल होतो, मी सुद्धा 2007चा कंटेस्टंट आहे त्याच्यामध्ये। आणि तेव्हा मी स्वतः मला तबला वाजवता येतो, पेटी वाजवता येते, त्याच्यामुळे मी ऍक्च्युअली तिथं थांबून राहिलो की बघू नेमकं हे काय प्रकार आहे एंड पर्यंत। आणि कलीचं कॅरेक्टर असेल, त्यानंतर स्पेसिफिक ज्या लेडींनी ज्या रेपचं कॅरेक्टर, तर मी आपण जनरली पाहिलं की आपण जेव्हा लंगडीची स्पर्धा खेळतो तर त्यावेळेस आपल्याला जेव्हा लंगडी घेऊन आपण एक राऊंड मारतो किंवा काय, त्यावेळेस आपल्याला किती थोड्या वेळाने असं वाटतं की आपण पाय टेकवावा। माझं ऑब्झर्वेशन हे होतं की कुठल्या तरी मोमेंटला ते पाय टेकवतील खाली, की म्हणजे बाबा नाही का चला ठीक आहे इतक्या प्रेक्षकांमध्ये किंवा लाइटिंगच्या ह्याच्यामध्ये कशाला काय कळतंय, पण लास्ट पर्यंत माझं ते मोमेंट मी बघत होतो की त्या बाहेर जरी त्या फ्लेक्स मधनं तिथनं गेल्या तरी सुद्धा त्या पाय बाहेर गेल्यानंतर म्हणजे इतकं परफेक्शन। आणि हे इतक्या 2च दिवसांमध्ये तुम्ही सर्वांनी केलं म्हणजे खरंच हॅट्स ऑफ। आणि असं काय नाही की त्या दोघांनीच, म्हणजे प्रत्येक म्हणजे इव्हन शेवटची आलेली पालखी त्याच्यामध्ये पुढे जे फ्लॅग घेऊन नाचत होते म्हणजे इतके बेभान होऊन, जसे वारकरी एखाद्या पालखीच्या याच्यामध्ये पंढरपूरची आपण पालखी बघतो
त्याच्यामध्ये नाचतात. म्हणजे लहान मुलं असतील किंवा आणखी सायराडच्या दारुड्या यांची भूमिका केलेली असतील. म्हणजे असं लिटरली वाटत होतं की अरे यार हे सगळं म्हणजे जादूही चाललंय किंवा मला असं आता हा तो प्लॅटफॉर्म नाहीये, परंतु मला असं वाटतं की जर मला असा कुठला अधिकार असता तर डेफिनेटली मी असं कुठेतरी सजेस्ट केलं असतं एखाद्या रिअल पिक्चरच्या डायरेक्टरला, म्हणजे महेश कोठारे किंवा आणखी कुठले अजय अतुल यांच्या, की अरे बाबा ह्यांना कुठेतरी त्याच्यामध्ये तुम्ही घ्या. म्हणजे मी खरंच अशी उगाच इथं आलोय म्हणून मोठ्या फुशारक्या मारत नाहीये. मी एक मुवमेंट असा आला की तेव्हा म्हणजे माझ्या सुद्धा अंगावर काटा आला. कारण का या तुमच्या नाटकामधील एक 95% भाग हा आमच्याशी निगडीत होता, पोलीस प्रशासनाशी निगडीत होता. म्हणजे जे रोज मी फेस करतो पोलीस स्टेशनला, ज्या ज्या काही गोष्टी, ज्या ज्या काही मॅटर्स आलेले, आणि तोच एक संदेश तुम्ही आज या म्हणजे आम्ही अशी गणेशोत्सव मंडळ पाहिलेली आहेत की ज्या ठिकाणी उपक्रम साजरे केले जातात परंतु त्या आम्हाला पोलीस प्रशासनाला अपेक्षित नसलेले उपक्रम असतात. त्या ठिकाणी आम्ही फक्त जातो, परंतु आम्ही तिथं मनाने कधीच नसतो, फक्त एक फॉर्मॅलिटी म्हणून जावं लागतं. परंतु मला डेफिनेटली असं वाटतं की हा उपक्रम किंवा हा आजचा जर जो कोणी हे नाटक पाहिल किंवा हे 45 मिनिटाचं 50 मिनिटाचं तुमचं संदेशात्मक जे काही तुम्ही हे साकारलेलं आहे एकदम ग्रेट आहे. आणि नक्कीच मला वाटतं की याची दखल कुणीतरी चांगल्या पातळीवर तुम्ही घ्यावी. पण मला असं वाटतं की चांगल्या कामाची दखल हा परमेश्वरच घेत असतो आणि परमेश्वराच्या व्यतिरिक्त जगातील मोठी पोचपावती कोणतीच नसते. तर त्यामुळं या तुमच्या संपूर्ण टीमचे मी आमच्या पोलीस प्रशासनातर्फे मनापासून अभिनंदन करतो. आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.